मागच्या 2 दिवसापूर्वी पुण्यात आपल्या मीडियाची एक टीम माझ्या रेसिडेन्सवरती आली होती आणि मी माझ्या थोड्या वैयक्तिक घरगुती कामात बिझी असल्यामुळं आपल्याला फारसं त्या ठिकाणी त्याच्यावरती रिॲक्शन मला देता आले नाही. आणि त्यावेळेसच आपल्याला मी नमूद केलं होतं की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरमध्ये ह्या सर्व गोष्टीची सविस्तर उत्तरं आपल्याला दिली जातील. पहिली एक गोष्ट माझ्या सर्व पत्रकार बंधूंना मी नम्रपणे सांगू इच्छितो की हे जे मी आज याचं उत्तर देतोय, एक व्यक्ती म्हणून त्यांनी काही प्रश्न रेज केले, त्या व्यक्तीकडे बघून मी उत्तरं देत नाही. कारण ज्या दिवसापासून आरोग्य खात्याचा कारभार मी सांभाळलेला आहे त्या दिवसापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेचं आरोग्य कशा पद्धतीनं सांभाळलं पाहिजे, आरोग्य खात्यामध्ये कुठल्या सुधारणा झाल्या पाहिजे, आरोग्य खात्यानं आतापर्यंत घेतलेले वेगवेगळे निर्णय कुठले, आणि ज्या आशेनं ज्या अपेक्षेनं महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनता आरोग्य खात्याकडं आशादायक नजरेनं बघते, तो विश्वास कुठंतरी तुटता कामा नये. 12.5 कोटी जनतेचा एक व्यक्ती म्हणून नव्हे, एक व्यक्ती माझ्या दृष्टीने तो किरकोळ भाग आहे, त्यांनाही माहीत आहे. एक कुठला तरी एक दगड घ्यायचा, तो मारायचा आणि त्याच्यानंतर बघत बसायचं. आणि त्याची कारणंही असू शकतात वेगवेगळी. कुठली कारणं तर आता 2020-21च्या बाबतीत कोविडच्या बाबतीत जे काय मुंबईमध्ये कोविड घोटाळा जो निघालेला आहे त्यामध्ये त्यांचा पार्ट सहभाग किती काय हे त्यांना आणि त्या जे काय चौकशी करणारी यंत्रणा त्यांना माहीत असेल. आणि मग ह्या माध्यमातून कुठंतरी ह्या यंत्रणेवरतीच एक साशंकता निर्माण करायची आणि हा फोकस बदलायचा, तो एक कार्यक्रम असू शकतो. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या अशा भेकड लोकांच्या बाबतीत यांनी कुठलेही मुद्दे रेज केले तरी त्याला उत्तर देण्या इतपत मला फारसं त्याच्यामध्ये तथ्य असं वाटत नाही. कारण मी त्यांचे प्रत्येक जे प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीमध्ये गेलो आणि त्याचं रायटिंगमध्ये आपल्याला प्रत्येक माझ्या पत्रकार बंधूंसाठी एक एक फोल्डर तयार केला. यू गो थ्रू दॅट, से ईच अँड एव्हरी पॉईंट. राहिला दुसरा विषय, आता गेले 1.5 वर्ष मी हा खात्याचा कारभार सांभाळतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की गेल्या 1.5 महिन्यामध्ये आपल्या केंद्राचं एक शॉर्ट टर्म अधिवेशन झालं. त्यावेळेस ही टाइम्सनं आणि आपल्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आरोग्य विभागानं घेतलेले 22 निर्णय आपण बघितले असाल. आणि खात्याचं काम चालू असताना विविध प्रकारचे अभियानरूपी उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वेळोवेळी राबवले. आणि माझ्या सर्व पत्रकार बंधूंनी, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, वेळोवेळी त्या ह्याच्यामध्ये ॲटमध्ये त्याला प्रसिद्धी देऊन आरोग्य खातं कशा पद्धतीचं काम करतं, यंत्रणा तीच आहे. म्हणजे आरोग्य यंत्रणा आता सरकार बदललं, संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदलली, त्या ठिकाणी नवीन लोक आली, नवीन लोकांनी तो कारभार सुरू केला आणि चांगल्या पद्धतीनं काम केलं असं नाही आहे. लोक तीच आहेत, अलग लक्षात. फक्त त्यांना मोटिवेशन देणं गरजेचं होतं. आणि त्याच लोकांच्या हातून एवढं प्रचंड प्रमाणाचं काम गेल्या 1.5 वर्षामध्ये झालेलं ते आपल्याशी मी शेअर करणारच आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहे त्या मुद्द्याला, प्रत्येक मुद्द्याला मी एक आपलं नावाचं फोल्डर केलं आहे, त्या फोल्डर तुम्हाला देतील, यू गो थ्रू दॅट फोल्डर. पण त्याच्यातला एक मोठा विषय तुम्हाला सांगतो की संचालकाची पदं भरलेली नाहीत. बदल्यांच्या बाबतीत असा मोठा गैरव्यवहार झाला. माझ्या एवढ्या सिनियर पत्रकार बंधूंनी की एका वर्तमानपत्राचे ते संपादक आहेत असं म्हटलं जातं. आणि मग अर्धवट माहिती घेऊन जर कोणी बोलत असेल तर योग्य नाही. कारण मला सांगायला आनंद वाटतोय की 11 मे 2023 आणि त्याच वेळेस दुसरं एक आम्ही बदलीच्या बाबतीत धोरण घेतलेलं होतं. ते आजच साखर कारखानदारीचे किंवा आमचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री अर्थ अजितदादा यांनी आज आमचं चर्चा झाली की पुढच्या आठवड्यामध्ये साखर कारखानदारीमध्ये अगदी टॉपला असलेले महाराष्ट्रातले आम्ही काही मोजकी लोक गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही सहकार मंत्री केंद्रीय अमित शहा यांना ह्या बाबतीत आम्ही भेटणार आहोत. कारण अशा पद्धतीचा जर निर्णय झाला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना
त्यांच्या अपेक्षित का भाव आम्ही देऊ शकणार नाही, अशी भूमिका अजितदादांनी मांडली. आणि त्याच्यासाठी पुढच्या आठवड्यात आमचं डेलिगेशन आम्ही केंद्रीय सहकार मंत्र्यांना भेटण्यासाठी जातो. नाही, एक लक्षात घ्या, फेसलेस आपण ज्या फेसलेस बदल्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मी तरी म्हणेन ज्यांना कुणाला त्रास दिला किंवा आपल्या मीडियानं सुद्धा या परिचारका असतील, आमचे मेडिकल ऑफिसर असतील, ह्यांच्याशी चर्चा करावी. त्यांचे आनंदित चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ह्या फेसलेसमध्ये पुन्हा विनंती बदल्या होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा मी एक कमिटी नेमलेली आहे, सेक्रेटरी आणि आपले आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्या कमिटीतनंही काही समजा विनंती बदल्या राहिल्या तर त्याच्यावरती हाय पॉवर कमिटी एक नेमलेली आहे की त्या लोकांना न्याय देण्यासाठी. अशी त्रिस्तरीय एक सिस्टम ह्या आरोग्य विभागामध्ये पहिल्यांदा उभा केलेल्या बदल्यांच्यासाठी. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या बदल्याचे आरोप हे कुणीही मान्य करणार नाही, मी मान्य करणार नाही. कारण तुम्हाला हे प्रूफ प्रत्येकाला आज ह्या सगळ्याचं एक एक फोल्डर तुम्हाला मिळेल, गो थ्रू डॅट. आणि आणखी काही शंका असेल तर परत आपण पुढच्या आठवड्यात परत एकदा भेटू. इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी, वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर। नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट। तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ। और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपुर। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोड़ी रोड, रामनगर, नागपुर।